कुणी केलं? कुणी केलं? अहो, कोण करतला? मग हे काय अशीच लटकली? छायची हा ना बावली? जळला तरी पीळ काय जायत नाही. ते का धक्के मारून घराबाहेर काढीन. अहो, ता किती करतला? त्याची अवस्था बघलास ना काय झाली हा? जाऊ द्या ना अण्णा. अण्णा आता तिला काही बोलू नका. अहो निदान तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. हो हो अण्णा, हो काळ अवघड आहे. तुम्ही थोडं संयमानं घ्या. अहो नुसता त्रागा करून प्रश्न सुटत नाहीत. तुमच्यावर आलेलं संकट तुमच्या मुलीनं स्वतःवर ओढून घेतलंय, तेच त्या मुलावर उलटलं. अण्णा, तुम्ही आता सगळं शांत चित्तानं सहन करा. निघा निघा अहो पण निघा, चलत राहा. स्वतःच्या बापाशीच ऐकलं नाही याचं ऐकणार आहे. शांत चित्ताने घ्या म्हणे. घाबरलास ना? पांडू हे काय हे? त्या ताईची बावली आहे ना, ती टाकल्यानी मी घेऊन इलय. बरं केलं. हा आता जा बघू. बोलतोय ना आम्ही. हा घाबरलो माहित माका. छाया, खरं काय बोलू काहीच कळत नाहीये मला. तुला आता काय वाटत असेल हे समजू शकते, कारण तुझं राजकीयावर किती प्रेम होतं हे मलाच माहिती. अण्णांनी तुझं लग्न लावताना तुला काय वाटलं असेल हे मलाच माहिती आहे ग. कारण तू आपलेपणाने तुझं मन माझ्याकडे मोकळं केलं होतंस, पण मी तुझी काहीच मदत करू शकले नाही. अगं बोल काहीतरी. असं शांत राहून कसं चालेल ग? छाया, तिची अवस्था फारच नाजूक आहे. तिला बघून माझ्याच डोळ्यात पाणी आलं, पण मी सावरलं स्वतःला. मला काय वाटतं, आपण लवकरात लवकर तिला या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. शेवटी काळ हेच औषध आहे सगळ्यावर. सगळं ठीक होईल वहिनी, हळूहळू. पण हा, काळजी घ्यायला हवी. अहो, आणि अण्णांनी तर विशेष काळजी घ्यायला हवी. घरातला कर्ता पुरुष आहे तो. जपायला हवं त्यांनी स्वतःला. अहो, मला असं वाटतं आता आपल्याला निघायला हवं. सुषमा घरी एकटी आहे. हो, आईचं दुःख समजू शकते मी, पण आपल्या हातात काय? फक्त तिला सावरणं. काळजी घ्या तिची. येते. काळजी. अहो चला लवकर, सुषमा घरी वाट बघत असेल. आपल्याला आपल्या मुलीची काळजी वाटते ना ग. म्हणजे छाया सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेच ना, काय म्हणायचं काय तुम्हाला? ज्याकडून खूप मोठी चूक झाली. छायाला भोल्यावर चढण्याआधी धागा का नाही बांधला? अहो, ते राहून गेलं माझ्याकडे. अण्णांनी मुहूर्त पाहिला नाही, पत्रिका पाहिली नाही. अगं त्याचा किती मोठा फटका बसलाय. अण्णांना मी सांगत होतो, काळ काही चांगला नाही, तरी लावलं लग्न. आणि त्यात तू धागाही बांधला नाहीस. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दिलेला धागा जर मी तिला बांधला असता तर जे व्हायचंय ते टळलं असतं? हो, पण छायाची रक्षा करता आली असती. अहो, पण तुम्ही जे काय म्हणता ना की मृत्यू योग वगैरे,
हे जर त्या मुलाच्या नशिबात असेल तर मग छायाला धागा बांधून काय उपयोग होणार होता? अगं, पण तुला कसं कळत नाहीये? हे बघा, जे व्हायचंय ना ते होतच. हे उपास तपास करून काहीही होत नाही. आपल्या आयुष्यात काही फरक पडलाय का तुमच्या उपासाने? माझ्यामुळे 4 पैसे घरात येतात, तुमच्या उपास करण्यामुळे नाही. अगं पण हे बघा, जे व्हायचं होतं ते झालंय. आता फार फार तर आपण छायासाठी हळहळ व्यक्त करू शकतो. बरं चला आता. अहो चला. त्यातही काय जातास? जरा जाऊन येते. काय ह्याच्या घोवाक शोधूक जाते. लगीन आहे का? होय, ह्याच्या लगीन लावून देऊच असा. ह्याच्या मनासारखा होक होऊया, नाहीतर ह्याच्या आयुष्याची पण बरबादी होतली. हम्म. ह्या लय उन्हाडके करता. ह्याची आऊस म्हणता ह्या उंडग्या असा. सगळी जण म्हणतात हैता बापाशीवर गेला, हम्म. पण तेका पण मन असा, तेका पण इच्छा असत. उंडग्या असला म्हणून काय झालं, तेका पण कोणतरी आवडतलोच ना. एका पण असोच एक जण आवडलं. ह्यानं प्रेम केल्यान त्याच्यावर. हा पण आता ह्यानं ज्याच्यावर प्रेम केल्यान तो खैसार असा काय माहित. त्या पोरग्याक शोधूक लागतला. मग ह्याचा त्याच्या वांगडा लगीन लावचा लागतला, होय ना? लगीन झाला की मग या जाणार. होय तर जावचा लागतला. जाताला तेचो तेचो संसार असतलो. हा. मगे दोघांची भांडणं होतली. कशावरसून माहिती? कशावरसून? जेवण बनवण्यावरसून. हम्म. तो म्हणतलो मी बनवतोय, या म्हणताला मी बनवतोय. मगे तो जा समोर येईल ता सगळा प्रेमान खातलो. तो जर त्या दोघांका प्रेम म्हणजे काय आहे कळलेला असताना. हम्म. पण त्याच्या आधी त्या दोघांचं लगीन लावक होया ना. हा. मी ह्याच्या घोवाक शोधून हाडते. तो सर तू हे का जपान ठेव, हा. ठेवशीत ना? हा. हा, काळजी घे. हम्म. तुझा लगीन असा हा. त्यातही गोवा शोधून आणतीला. ये छाया, ये बाळ, ये बस. तू काही खाशील का? हे ऐकलंस का? छाया आली आहे, चहा ठेव तिच्यासाठी. नको काका. अगं थोडा तरी घे. नाही, रवा दे. हे ऐकलंस का? नको म्हणतेय, राहू दे. तुझं आवरलं की ये बाहेर. जे काही घडलं ना त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा तेच कळत नाही. किती थाटामाटात लग्न करून दिलं तुझं अण्णानं, आणि दुसऱ्या दिवशीच काय करणार? वर बसलेला आहे ना, त्याच्यापुढं कुणाचं काहीही चालत नाही. आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मुभा आपणा माणसानं नाही. ती असती ना तर मी गुन्हा दाखल केला असता देवावर आणि विचारलं असतं त्याला, माझ्या लेकीच्या नशिबात असं का लिहून ठेवलंस म्हणून. कळलं तिला?
पायाखालची जमीन सरकली माझी. भेटायला येणार होतो, नाही झाली हिंमत. तू मला मुलीसारखी आहेस आणि कुठला बाप आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघू शकेल? काय बघू चरवलं काकाने. माझ्या बापानंच तर माझी ही अवस्था केली. तू आज इथं? काही काम असतं तर मला निरोप पाठवायचा, मी आलो असतो ना. नाही, घराकडे बोलूक जमला नसता. असं काय काम होतं? काकानो, अण्णांनी माका जिवंत मारले. माझं आयुष्य संपल्यातच जमास. पण राजगो, त्याचा काय झाला? अण्णांनी त्याच्यासोबत काय केलं नाही? खरं म्हणजे अण्णानं त्याला मारूनच टाकलास, पण मी कसा बसा त्याला बाहेर काढला. त्याची तरी काय चूक होती? त्यानं प्रेम केलं ही काय त्याची चूक? तो आहे व्यवस्थित, काही काळजी करू नकोस. पण असा काय तो? तुझ्या मनाची अवस्था मला कळते, पण पोरी, बोलणाऱ्या लोकांची तोंड कोण बंद करणार? अशा अवस्थेत तू जर त्याला भेटायला गेलीस तर लोक दगड मारतील, काहीही बोलतील. थोडे दिवस थांब, मी तुम्हा दोघांची भेट घडवून देतो. माझा शब्द आहे. त्यातही तुझ्या गोवा घेऊन येणार, मग हे लगीन लावून देणार, मग हे तू जाणार तुझ्या घरात, मी संसार करणार. हा, संसार करणार. उभी राहू मांडवात उभा राहूचा ना तुका, वय ना, उभा राहू. पांडू, काय करतस बेटा? वहिनी, हिचा लगीन असा, लगीन करून या जाणार. काहीतरीच काय बडबडतस? आणि ही छाया त्यांची बावली होय कशा आणलंस? छायाताई ना हिचा लगीन लावून देणार. हा, कोणी सांगितलं ना तुका? छायाताईंनी. पोरगो काय गेलो तर माहित नाही. आता छायाताई ते का हुडकून आणणार, याचा लगीन लावणार. कोणी सांगितलं ना तुका? या छायाताईंनी. याचा ना, याचा प्रेमा. माका सांग, छाया ताई खय असत? छायाताई गेले होत याच्या गोवाक शोधू. काय बोलतस या? सापडलो ना की याचा लगीन लावून देणार. मग लगीन झालं ना की मग संसार करणार. लगीन आहे ना, वय ना गो. हा म्हणता शाळेतही गोवा घेऊन येतली. हा, वय ना गो. अण्णा लगीन आहे तिचा, तुम्ही येशाल लग्नाक? छायाताई म्हणता या ना बापाशीवर गेला, उनगा म्हणता. भांडू गपराव. काय खायचा? छायाताईला आता लगीन होतला. हा, अण्णा माझी बावली देवा. अण्णा माझी बावली देवा. अण्णा माझी बावली देवा. सगळा हिसकावून घेतात तरी समाधान नाही मिळालं तुमका. सरता, तेव्हा माझी बावली कात घेऊन जा. छाया ताईनू आज चला. नाही जाऊचं मी आतमध्ये, मका माझी बावली होई. छाया ताईनू चला आहेस ना, नाही जाऊचं माझी बावली. माझी ताईनू चला म्हणताय तर. नाथा, खंडोखंड एका गाड परत दिसाक नको. जा. होय, लगीन नाही होतला. मग माझी बावली होई. सोडा तुम्ही, बसा सर. मग माझी बावली होई या माग. अहो छाया तुम्ही असं काय करतास? रवान दे ती बावली, सोडून देवा तिचा विषय. नाही ती का गाडून टाकते मग माझी बावली होई. बसा सर. काय करतास? उगाच काहीतरी विपरीत होऊ नको. काय विपरीत होतं रावला? काय रावला विपरीत होतं सांग बघ. माझा वाजता सगळा हिसकावून घेतले मी. माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले ती.
माझ्याकडे. बघ बघ माझ्याकडे काय होईल माझ्या आयुष्यात. ताईनू शांत व्हा ताईनू.